महाराष्ट्र आवाज न्यूज। रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप, खाण्यायोग्य तांदूळ वाटप करण्याची बिरसा फायटर्सची मागणी। जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील रेशन धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा व दुर्गंध येणारा तांदूळ वाटप केला जात आहे। खाण्यायोग्य तांदूळ पुरवठा करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटलं आहे की नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील रेशन धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा व दुर्गंध येणारा तांदूळ वाटप करण्यात येत असल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलं। हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ गरीब व दारिद्र्य रेषेखालील लोकांना रेशनात देण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात जनावरं सुद्धा खाणार नाहीत असा तांदूळ या गरिबांना दिला जातोय। या तांदूळाचा दुर्गंध येत असून भात किंवा खिचडी बनवल्यानंतर खायच्या लायकीचा राहत नाही। रेशन धान्य पुरवठा विभागात येणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात रेशन धान्य पुरवठा विभागात येणारा तांदूळ निकृष्ट आहे। तांदळामध्ये 60% तांदळाच्या कणक्या तुटलेला तांदूळ मिसळवला जात आहेत। यात कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय निर्माण झाला आहे। शिवाय या तांदळात पांढरे खडे मिसळवल्याचा आरोपही केला जातोय। त्याच्यानं नंदुरबार जिल्ह्यात रेशन धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा व दुर्गंध येणारा तांदूळ वाटप केला जात आहे। त्याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी व खाण्यायोग्य तांदूळ पुरवठा करण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.